आता जस्ट आपण बाईट पाहिला की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलेलं आहे की मनसे यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे आणि शिवसेनेला पाठिंबा देत असताना मी एवढंच सांगेन की मनसेने जर महायुतीला पाठिंबा दिलेला असेल तर मी त्यांचं स्वागतच करतो. कारण इथे निर्विवाद सत्ता जी आहे ती महायुतीची आलेली आहे. आम्ही 100+ महायुतीमध्ये 100+ जागा जिंकलेल्या आहेत आणि सत्ता स्थापन करण्यासाठी आम्हाला तोडफोडचं राजकारण करायची काही गरज नाही. पण काही पक्ष असतील ज्यांना स्वतःहून वाटत असेल की आम्ही महायुतीला पाठिंबा द्यावा आणि जर ते असं पाठिंबा देत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो. पण ज्या पद्धतीने बोलले ठाकरे गटाचे पहिले 2 गायब होते, नंतर 2 गायब झाले आणि आता आपण विशेषतः पाहायला गेलं तर संख्याबळ बघितल्यावर कुठेतरी वर्चस्व आणि महापौरपद भेटावं यासाठी दोन्ही पक्षांमध्ये वादविवाद सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात. नाही, मला एवढंच वाटतं की उबाटाचे जे नगरसेवक गायब आहेत त्या उबाटाच्या नगरसेवकांना उबाटाला प्रश्न विचारले पाहिजे की ते नगरसेवक गायब काय आहेत. तर माझी एवढीच विनंती आहे त्यांना की त्यांनी त्यांचे नगरसेवक जपता येत नाही तर ते त्यांचे नगरसेवक जपता येत नसतील तर त्यांना आम्ही काय करणार ना. आणि माझी एवढीच तुम्हाला सांगणं आहे की महायुतीला जर कुठलाही पक्ष पाठिंबा देत असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो. यापुढे कसं होईल म्हणजे महापौर बसण्याचं गणित काय? नाही, महापौर बसण्याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतील. रवींद्र चव्हाण साहेब जे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते निर्णय घेतील की कल्याण डोंबिवलीत कशा पद्धतीने सत्ता बसेल याचा निर्णय ते घेतील.